सावरकर माने तेज, सावरकर माने त्याग, सावरकर माने तप, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क, सावरकर माने तारुण्य, सावरकर माने तीर, सावरकर माने तलवार, सावरकर माने तिलमिलाहट, सागरा प्राण तळमळला. नमस्कार, मी योगेश चोपडेकर. आपण सर्वांचं एनी डॅम थिंग ऑन सावरकर किंवा सावरकरांविषयी काहीही या वेबकास्टमध्ये अभिनव केसरी मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. याआधी आम्ही सावरकरांची पुण्यतिथी आणि या वर्षी साजऱ्या होणाऱ्या टिळकांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने डोंगरी येथील कारागृहात लोकमान्य टिळक, वीर सावरकर आणि आजचा भारत या टायटलखाली आदरांजलीचा कार्यक्रम केला होता. आपल्यापैकी अनेक या कार्यक्रमाला देखील सहभागी झाले असतील. भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी आपण सगळेच परिचित आहोत. अनेक शतकं चाललेल्या या संघर्षातील प्रमुख नेते, स्वातंत्र्य सैनानी, नायक, खलनायक इत्यादींबद्दल आपण ऐकले आणि वाचले आहे. या संघर्षामधील प्रामुख्याने दोन पूर्णपणे भिन्न अशा विचारधारा सक्रिय होत्या. या दोन्ही विचारधारा किंवा स्कूल ऑफ थॉट्स ने प्रभावित झालेल्या असंख्य सामान्य माणसांनी स्वतःला स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. जसा स्वातंत्र्य प्राप्तीचा काळ जवळ येत गेला तसेच काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामुळे आणि काही व्यक्तिगत स्वार्थामुळे या दोन विचारधारांमध्ये दरी वाढत गेली. देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र अनेक वर्ष एक विशिष्ट विचारधारेच्या सरकाराने राज्यकारभार सांभाळला. त्याचबरोबर दुसऱ्या विचारधारेचे त्या स्वातंत्र्य चळवळीच्या योगदानाचे महत्त्व कमी करणे, त्या कार्यकर्त्यांचे दमन, त्यांच्याविषयी अपप्रचार असे प्रकार वाढू लागले. सावरकर देखील अशाच प्रकारच्या वागणुकीस अपवाद नव्हते. अगदी नजीकच्या काळात कुणीही उठावे आणि कोणताही अभ्यास न करता, संदर्भ न देता, आपली पात्रता नसताना सावरकरांविषयी काहीही बोलावे हे सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर आज वीर सावरकरांच्या 28 मे रोजी संपन्न झालेल्या 137व्या जयंतीचे औचित्य साधून एनी डॅम थिंग ऑन सावरकर हा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे. सावरकरांविषयी आपण विचारलेल्या प्रश्नांचे, उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत श्री अरविंद कुलकर्णी. अरविंदजी गेली 60 वर्ष पत्रकार आहेत. ते अनेक वर्ष मिड डेचे पॉलिटिकल एडिटर होते. त्याचबरोबर मासिक धर्मभास्कर तसेच मासिक पुरुषार्थचे भूतपूर्व संपादक होते. प्रख्यात पत्रकार बेहराम कॉन्ट्रॅक्टर याने त्यांच्याविषयी खऱ्या अर्थाने राजकीय संबंध असलेले महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार असा उल्लेख केला आहे. पातर्फे, गोवा येथे 2010 मध्ये भरलेल्या सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्याने भूषवले आहे. देशात विभाजन आणि स्वातंत्र्य लढा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, विवेकानंद यांच्यावर अरविंदजींनी अनेक व्याख्याने दिली आहेत. काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी सेल्युलर जेल, अंदमान आणि निकोबार येथे सावरकरांनी लिहिलेले कविता हे पुसण्याचा प्रयत्न केला. त्यावर अरविंदजींनी एक पुस्तके देखील प्रकाशित केली होती. अरविंदजी नमस्कार आणि स्वागत. धन्यवाद. अभिनव केसरी मित्रमंडळाच्या वतीनं आज 137व्या सावरकर जयंती निमित्तानं एनी डॅम थिंग ऑन सावरकर, सावरकरांविषयी काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दृक श्राव्य माध्यमातून होत आहे आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व जिज्ञासू सावरकर भक्तांना मी अभिवादन करतो. माझ्याकडे या मंडळाच्या वतीनं या सर्व जिज्ञासू श्रोते प्रेक्षक यांनी पाठवलेली प्रश्नावली आलेली आहे. 12-14 प्रश्न आहेत. एकेका प्रश्नाला मी उत्तर देतो. त्याच्या आधी प्रास्ताविक म्हणून आता आपण ने मजसीने परत मातृभूमीला हे सावरकरांचं गीत ऐकलं. अटल बिहारी वाजपेयी भूतपूर्व पंतप्रधान ते सावरकरांविषयी काय म्हणाले हे त्यांनी तच्या बाराखडीत सांगितलं. तच्या बाराखडीमध्ये तख्त हा देखील एक शब्द आहे आणि तख्ताशी सावरकरांचा आपण आधुनिक भारतातल्या स्वतंत्र भारतातल्या लोकांनी काही संबंध त्या अर्थानं योग दिला नाही त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हे जे ने मजसीने गीत आहे हे लंडन मध्ये लिहिलं गेलेलं पहिलं मराठी गीत आहे. एवढी एक कविता जरी सावरकरांनी केली असती तरी महाकवी या उपाधीला ते पात्र ठरले असते असं अनेक नामवंत मराठी साहित्यिकांनी म्हटलं आहे. तुम्हाला कदाचित माहित नसेल, दादरला शिवाजी उद्यानाजवळ सावरकर राहत होते. त्या गल्लीच्या दुसऱ्या टोकाला बालमोहन विद्या मंदिर आहे. एके वर्षी 11वीला पाठ्यपुस्तकात सावरकरांची कविता होती लावलेली. बालमोहनचे प्राचार्य दादासाहेब रेगे यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, ते सावरकर सदनावर गेले आणि सावरकरांना असं सांगितले की ही कविता तुम्ही आमच्या शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शिकवा. आणि मग आढेवेढे घेत सावरकर शेवटी हो म्हणाले आणि सावरकरांनी 11वीच्या वर्गावर जाऊन या कवितेचा अर्थ काय तो समजावून सांगितलेला आहे. ते 11वीचे विद्यार्थी सगळे भाग्यवान, कारण संपूर्ण सावरकर चरित्र या कवितेमध्ये एकवटलेलं आहे. तरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साता हा व्यर्थ भार विद्येचा असं त्यांनी म्हटलंय. सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे कर्तव्याशी बांधलं गेलेलं आहे आणि कवितेच्या शेवटी कथिल हे अगस्तीसा आता अबलान माझी माता कथिल हे अगस्तीसा आता असं सावरकरांचा जो दुर्दम्य आशावाद आहे, दुर्दम्य आत्मविश्वास आहे तो या कवितेमध्ये. आम्ही कधी कुणाला शरण जाणार नाही, आमची स्वातंत्र्याकांक्षा आम्ही नेहमी गगनामध्ये फडकवत ठेवू, हा जो सावरकरांच्या स्वभावाचा असाधारण विशेष आहे तो या कवितेत आलेला आहे. तुम्हाला जाताना गंमत म्हणून सांगतो, आत्ता ते आपले मुख्यमंत्री आहेत ते बालमोहनचे माझे विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर या कवितेचा किती परिणाम झालाय हे माहिती. आता आपण सगळे घरी आहोत, लॉकडाऊन मध्ये आहोत. तुमच्या घरात जे स्वयंपाकघर असेल त्याच्यापेक्षा लहान जागेत सावरकरांना 50 वर्ष राहण्याची लॉकडाऊनची शिक्षा झाली होती आणि त्या शिक्षेचा पुकारा झाल्यानंतर सावरकरांची जी प्रतिक्रिया झालेली आहे ती आपण जर मनात आणली तर आपण केवळ 60 दिवस आणि आणखीन काही दिवस लॉकडाऊन मध्ये राहणार आहोत, पण आपल्यावर कोणतीही बंधनं नाही. सावरकरांना दुसऱ्या सहबंद्याला काय कसं काय विचारण्याची बंदी होती, त्यासाठी 6 महिन्याची दंडावेडीची शिक्षा होती. सावरकरांना पेन्सिलीचा तुकडा देखील जवळ बाळगायला बंदी होती आणि तो दंडनीय अपराध होता. सावरकरांचा मोठा भाऊ बाबाराव सावरकर अंदमान मध्येच असताना 1 वर्षभर ती बातमी सावरकरांना कळू दिली नव्हती आणि त्यांना एकांत कोठडीत 3ऱ्या मजल्यावर 123 क्रमांकाच्या कोठडीत ठेवलं होतं. समोर फाशीचं गेट. त्या माणसाला आपल्याला 50 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर तो माणूस
थोडाही विचलित झाला नाही, कारण त्यांचे सगळे कार्यक्रम ठरलेले होते. आपण लहानपणापासून महाकाव्य रचायचं म्हणत होतो, आता आपल्याला संधी मिळाली, आपण महाकाव्य रचू असं म्हणून सावरकरांनी केवळ कोलू पिसला नाही, सावरकरांनी अंदमानमध्ये वाचन संस्कृती जिवंत ठेवली. 2000 पृष्ठांचं पुस्तकांचं त्यांनी ग्रंथालय उभं केलं. हा सावरकरांचा विशेष आहे. आता आपण जे प्रश्न मला विचारलेले आहात त्याच्यामध्ये सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम मांडला असा जो आरोप केला जातो त्याचा उल्लेख केलेला आहे. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत म्हणजे सावरकरांनी हिंदूंचं एक राष्ट्र आहे आणि मुसलमानांचं एक राष्ट्र भारतात आहे असं म्हटलं, असं प्रश्नकर्त्याला विचारायचं असतं. तर राष्ट्रीय संज्ञेविषयी आपल्याकडे एकंदरच उदासीनता आहे आणि कमी अभ्यास आहे. आपल्याकडे वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर ज्या चर्चा होतात त्यात राष्ट्रवादावर शास्त्रीय तर्कशुद्ध चर्चा फार कमी होते. म्हणून थोडस मागे जाऊन थोडक्यामध्ये मी तुम्हाला या विषयाची पार्श्वभूमी काय ती समजावून. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्या पहिल्या दिवशी मुंबईला 27-28 डिसेंबर 1885 मध्ये असं ठरलं की आजपासून या देशामध्ये कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू नाही. आपण सगळे इंडियन आहोत, आपण सगळे हिंदी आहोत, आपण सगळे भारतीय आहोत. प्रत्येकाने आपलं थोडं मुसलमानत्व, थोडं ख्रिश्चनत्व, थोडं हिंदुत्व हे त्यागलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे आणि एक नवीन राष्ट्रवाद, हिंदी राष्ट्रवाद, इंडियन नॅशनलिझम आपण सिद्ध करतो आहोत प्रयोग म्हणून, त्याला त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. 1885 मध्ये एक नवीन राष्ट्रवाद आपण निर्माण केला, हिंदी राष्ट्रवाद. नवीन केला याचा अर्थ जुना राष्ट्रवाद होता, तो राष्ट्रवाद हिंदू राष्ट्रवाद होता. आता नवीन राष्ट्रवाद निर्माण केलाय तो हिंदी राष्ट्रवाद आहे आणि सर्व हिंदू त्याच्यात सामील झालेले आहे. न्यायमूर्ती रानडे असं म्हणाले त्या अधिवेशनामध्ये, आय सीज टू बी हिंदू फ्रॉम टुडे. आजपासून मी राजकीय दृष्ट्या हिंदू नाही. काय असं त्यांनी केलं? ही एक स्ट्रॅटेजी, युद्धनीती होती. ब्रिटिशांविरुद्ध लढायचं होतं तर सर्व भारतीयांनी एकत्र येऊन लढावं, एकाच वेळेला दोन आघाड्या नकोत. म्हणून मुसलमानांची हिंदूंनी ही तडजोड केली होती की आम्ही आमचं हिंदुत्व थोडं सोडतो, तुम्ही तुमचं मुसलमानत्व थोडं सोडा आणि आपण सगळ्यांनी मिळून एक नवीन राष्ट्रवाद निर्माण करू, तो हिंदी राष्ट्रवाद. काय झालं या राष्ट्रवादाचं पुढे? आजही भारताचा अधिकृतपणे राष्ट्रवाद हिंदी राष्ट्रवाद आहे. इंडियन नॅशनलिझम हाच आपला राष्ट्रवाद आहे कागदोपत्री. प्रत्यक्षात काय झालं? 1885 मध्ये हिंदी राष्ट्रवाद निर्माण झाला. 1888 मध्ये 18 मार्च 1888 मध्ये डॉक्टर सर सय्यद अहमद, ज्यांनी पुढे अलीगड मुस्लिम विद्यापीठ स्थापन केले, त्यांनी घोषणा केली की भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र आहेत, वॉरिंग अँड सेपरेट नेशन्स. यांचं सहजीवन अशक्य आहे. आम्ही भारतावर राज्य केलेलं आहे. जेव्हा ब्रिटिश इथून गेल्यानंतर राज्य कोणाकडे सोपवणार आहे आता तुम्ही घोषित करा तर काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी व्हायचं की ते मुसलमान मास्टरे, आम्हाला हिंदी राष्ट्रात सामील व्हायचं नाही. ही घोषणा 1888 मध्ये केली. त्यावेळेला सावरकर केवळ 5 वर्षाचे होते. तुम्हाला उत्तर मिळालं की पहिल्यांदा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सावरकरांनी तर कधीच मांडला नाही, पण पहिल्यांदा तो मांडलाय सय्यद अहमदी. आणि सावरकर जन्माच्या आधीपासून म्हणजे 1883च्या आधीपासून सय्यद अहमद मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे असं म्हणत होते. सावरकरांनी
हिंदू आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत अशा आशयाचं विधान पहिल्यांदा 1937 मध्ये हे जेव्हा हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले पहिल्यांदा अहमदाबादच्या कर्णावतीच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनात, त्यावेळेला भारतामध्ये आता परिस्थिती काय आहे तर मुसलमान स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणतायत आणि हिंदूचं राष्ट्र आहे, त्यावेळेस दोन राष्ट्र आता इथे निर्माण झाले असं त्या परिस्थितीचं वस्तुस्थिती निदर्शक सावरकरांनी शब्दबद्ध केलेलं चित्रण आहे. सावरकरांनी मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत असं मानलेलं नाही आणि कधीही मान्य केलेलं. आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित केला होता की सावरकर दोन राष्ट्र मानतात. त्या वेळेला सावरकरांनी खुलासा करून पत्र काढून आंबेडकरांचं समाधान केलेलं आहे की मी असं मानत नाही. तरी सुद्धा तो आरोप परत केला जातो. सावरकरांचं म्हणणं असं आहे की मुसलमान हे आपले सहोदर आहेत, ते स्वतंत्र राष्ट्र नाही. त्यांनी विज्ञाननिष्ठ व्हावं, त्यांनी धर्मांधता सोडावी आणि एकत्र राहून आपण हा स्वातंत्र्य लढा चालवू, स्वतंत्र होऊ आणि भारताला मोठ्या वैभव संपन्न अशा पदावर नेऊन ठेवू असं सावरकरांनी म्हटलं. मोहम्मद इक्बालनी 1920च्या आसपास म्हणजे पाकिस्तानची मागणी केली आहे. 1923 मध्ये लंडन मधल्या मुस्लिम विद्यार्थ्यांनी पाकिस्तानची मागणी केलेली आहे. असे जर तुम्ही पुस्तकं वाचली, गोविंदराव तळवलकरांनी 3 खंडामध्ये सप्तांतर पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी कोणी कोणी स्वतंत्र राष्ट्रवादाची स्वतंत्र द्विराष्ट्रवादाची मागणी कोणी कोणी केलेली आहे हे सगळे उल्लेख आलेले. कुठेही सावरकरांनी मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहे असं म्हटलेलं नाही. त्यामुळे हा आरोप आपलं अपयश लपवण्यासाठी, कारण हिंदी राष्ट्रवाद यशस्वी झाला नाही, काँग्रेसनं मुसलमानांना धर्माच्या आधारावर एक नवीन राष्ट्र भेट म्हणून दिलंय. एक ठराव करून काँग्रेसचा ठराव आहे. मुसलमानांना त्यासाठी संघर्ष करावा लागला नाहीये. राष्ट्र निर्माण होण्यासाठी 2,000 वर्ष लागतात. इस्रायल राष्ट्र 2,000 वर्षानंतर निर्माण झालं. आपल्याकडे 1940 मध्ये पाकिस्तानचा ठराव झालेला आहे आणि 7 वर्षात त्यांना आपण ठराव करून एक सदिच्छा भेट मित्राला देतो तसं. आणि गांधी म्हणालेले एका कुटुंबात फाळणी होते, वाटण्या होतात, विभाग हे होतं विभाजन, तसं हे आहे असं म्हटलेलं आहे. आणि 1940 पासून गांधींनी पाकिस्तानच्या ठरावाला पाठिंबा दिलेला आहे, लेखी पाठिंबा दिलेला आहे, तो त्यांच्या वाङ्मयामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे या आरोपातून सावरकर पूर्णपणे मुक्त झाले पाहिजे आणि हा सावरकरांवर प्रचंड अन्याय आहे असं मला वाटतं. आता दुसरा जो त्या निमित्तानं वाद आहे, आणखीन सावरकरांवर एक आरोप केला जातो, तो असा आहे की सावरकर ब्रिटिशांच्या कारावासात 2 जन्मठेपेच्या कारावासात माफी मागून क्षमा याचना सुटले, हा एक आरोप केला. या आरोपाला उत्तर देताना त्याचं 2 भागामध्ये आपण विभाजन केलं पाहिजे. एक म्हणजे खरोखर सावरकरांची तशी काही पत्र आहे आणि दुसरं म्हणजे ज्याला कोर्टामध्ये न्यायालयाच्या परिभाषेत परिस्थितीजन्य पुरावा म्हटलं जातं, तसं काही आहे का हे आपण पाहिजे. कोणती पत्र आहे तर सावरकरांनी अंदमानच्या कारागृहातून आपला धाकटा भाऊ नारायण याला पत्र लिहिलेली, ही सगळी पत्र इंग्रजीतली आहे आणि ब्रिटिशांनी सेन्सॉर केलेली आहे. त्या पत्रामध्ये सावरकरांनी आपण आपल्या सुटकेसाठी काय काय प्रयत्न करतो आहोत याचा उल्लेख केलेला आहे. आणि नारायणराव इथून सावरकरांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होते, तया गोळा करत होते. तेव्हा सावरकरांचं एक वाक्य आहे की खरोखर मी सुटावा असं भारतीयांना वाटतंय का? खरोखर वाटत असेल तरच तू प्रयत्न कर, नाहीतर मी विचारपूर्वक
सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारलेला असल्यामुळे मला झालेली शिक्षा भारताच्या स्वातंत्र्यासाठी मी आनंदानं कर्तव्य भावनेनं भोगायला तयार आहे असं त्यांनी म्हटलंय. कसंही करून मला सोडवा अशी सावरकरांनी क्षमा याचना, काकुळटी वगैरे असं काही केलेलं नाही. आता ही जी पत्र आहेत आपल्यावर असा आरोप येईल असं सावरकरांना वाटलं होतं या पत्रांच्या आधारात. म्हणून सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना जे अनेक लेख लिहिले त्यात एक लेख शिवरायाच्या यशस्वी राजनीतीचं एक सूत्र म्हणून लेख लिहिलेला आहे आणि संस्कृत श्लोक आहे त्याचा. कसा श्लोक आहे तो की ज्याला मोठी कामं करायची, स्वातंत्र्य लढा ज्याला लढवायचा आहे, भारताला ज्याला आपल्या देशाला मुक्त करायचे, परकीय आक्रमण परतवून लावायचे, त्याला कुठल्याही एका तत्वाला स्वतःला बांधून घेऊन आपल्या संचार स्वातंत्र्यावर बंधन आणता येत नाही. त्यांनी म्हटलंय साप विखारी देश जननीचा ये घेऊ चावा, अवचित गाठुनी ठकवूनी पुढवूनी कसाही ठिसावा. तुमच्या आईला चावायला जर साप येत असेल तर त्याला कसा मारू असा विचार नाही करता येत. त्याला ठकवून भुलवून कसाही त्याला मारला पाहिजे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्याहून पळून महाराष्ट्रात आल्यानंतर पहिलं काम कोणतं केलंय तर औरंगजेबाला पत्र दिलंय आणि असं म्हटलंय की मी चुकलो, मी तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगला राहत होतो, तुमच्याकडून मला राजकारणाचे धडे गिरवता आले असते, ते सोडून मी महाराष्ट्रात आलो, माझी चूक झाली, मला क्षमा करा, यापुढे अशी चूक मी करणार नाही असं पत्र दिलंय. काय अर्थ याचा? शिवाजीला आपण 6 महिने महाराष्ट्रापासून दूर असल्यामुळे राज्याची घडी पुन्हा एकदा नीट उभी करायची होती आणि त्याला विश्रांती हवी होती थोडी. औरंगजेबाने लगेच येऊ नये म्हणून टाकलेलं एक धूर्त तिथं पाऊल होतं हे पत्र. म्हणजे शिवाजी महाराज कधी औरंगजेबाला शरण त्या निबंधामध्ये सावरकरांनी इतकी छान छान उदाहरणं दिलेली आहे. औरंगजेबाचे अत्याचार अगदी परमावधीचे झाले होते. त्यावेळेला भारतातून अनेक हिंदू आग्र्याला गेले आणि औरंगजेबाच्या राजवाड्यासमोर त्यांनी धरणं धरलं आणि आमच्यावरती अन्याय कमी करा. औरंगजेब त्यावेळेला शुक्रवार असल्यामुळे मशिदीत प्रार्थनेसाठी जात होता आणि या सगळ्यांना वाटलं राजा आहे, प्रजेचं ऐकणार आणि खाली उतरून आपल्याला भेटायला गेला. औरंगजेब हत्तीवरून चालला होता, समोर अश्वदळ होतं, घोडेस्वार होते वगैरे. औरंगजेबाने चौकशी केली की काय, तर तो धर्मगुरू म्हणाला की हे सगळे हिंदू अत्याचाराविरुद्ध निषेध करण्यासाठी आणि दाद मागण्यासाठी आले, पण आपला प्रार्थनेचा वेळ आता जवळ आलेला आहे नमाज पडण्याचा, तो वेळ जर चुकला तर तुम्ही प्रार्थना नंतर कराल ती अधर्म्य होईल, काय करावं? औरंगजेब म्हणाला त्यांच्यावरून हत्ती चालवा, पण मला वेळेवर तिथे पोहोचलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काकुलटी करून वगैरे वगैरे काही होत नाही. राज्य गरजेच्या स्वभावाप्रमाणे तो वागतो. हे सावरकरांनी त्याच्यामध्ये त्या निबंधात सुरुवातीलाच म्हटलंय. आणि म्हणून त्यांनी जी माफीची पत्र आहे ती जर तर त्या भाषेत आहे की जर तुम्ही असं करणार असाल, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणार असाल तर आम्ही सशस्त्र क्रांतीचा मार्ग कशासाठी स्वीकारू, आम्ही आनंदानं तुमच्या राज्यात सामील होऊ. आमचं जर तुम्ही असं करणार असाल तर आम्ही असं करू, कसंही करून मला सोडवा अशी कुठेही भाषा नाहीये. हा झाला. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या पत्रांना ब्रिटिशांनी हिराची टोपली दाखवलेली आहे. कधी त्यांनी सावरकरांचं ऐकलेलं नाहीये. म्हणजे आता ब्रिटनच्या राजाला काहीतरी इतकी वर्ष पूर्ण झाली म्हणून एक माफीचं धोरण असतं, सर्व कैद्यांना सोडतात. तेव्हा सावरकरांनी पत्र लिहिलेलं आहे ब्रिटनच्या राजाला की राजकीय कैद्यांना तुम्ही कदाचित सोडाल. त्यावेळेला सगळ्या राजकीय कैद्यांना सोडलं तर सावरकर बंधूंना सुद्धा सोडावं लागेल, म्हणून कोणाला सोडायचं नाही अशा निर्णयाप्रती आज
मी तुम्हाला आवाहन करतो की आम्हाला नाही सोडलं तरी चालेल, पण बाकीच्या राजकीय कैद्यांना मुक्त करा. अशी सावरकरांची पत्र आहेत. ही पत्र कोणी पुढे आणत नाही. सावरकरांनी आम्हाला सोडू नका म्हटलंय. सावरकरांनी अंदमानमध्ये स्थायिक होण्याची तयारी केली, त्या दृष्टीनं ते अभ्यास करतायत. त्यांना परत भारतात आपण येऊ असं कधी वाटलेलं नव्हतं. आता दुसरी गोष्ट लक्षात, हे झाले तुम्हाला प्रत्यक्ष पुरावे. त्या संबंधात मी खूप काम केलंय. म्हणजे आता एक अगदी पटकन उदाहरण तुम्हाला देतो. सावरकरांना 1924 मध्ये अंदमानच्या कारागृहात त्यांना जी शिक्षा होती, 1921 मध्ये त्यांना सोडलं, भारतात आणून ठेवलं, आणि 24 मध्ये त्यांना त्याच्यातून सोडून रत्नागिरीला स्थानबद्ध करून ठेवलेलं आहे 1937 पर्यंत, 13 वर्ष. ही 13 वर्ष स्थानबद्धता नव्हती, 2च वर्षासाठी. ज्या 2 वर्षामध्ये सावरकरांनी राजकारण करायचं नाही, वकिली करायची नाही, पोटापाण्याचा व्यवसाय करायचा नाही, जिल्ह्याच्या बाहेर कलेक्टरच्या परवानगीशिवाय जायचं नाही, अशा अनेक, कलेक्टरच्या अनुमतीशिवाय जायचं नाही, अशा अनेक त्यांच्यावर अटी घालण्यात आल्या. दर 2 वर्षांनी मुंबईचा गव्हर्नर रत्नागिरीच्या कलेक्टरला म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला विचारत असे की सावरकरांना स्थानबद्धतेतून मुक्त करायचं का, त्याच्याशी त्यांचं वर्तन कसं आहे, तुरुंगातली वागणूक कशी आहे, तुरुंगातली म्हणजे स्थानबद्ध. आणि त्या कलेक्टरचा रिपोर्ट असा असे, हा माणूस कधीही सुधारणार नाही. आपण याच्यावर जी बंधनं घातलेली, राजकारण करायचं नाही, क्रांतिकारी, ही सगळी कामं तो चोरून करत असतो. त्याला भारतातले सगळे पुढारी येऊन, आंबेडकर, एम एन रॉय, गांधी, सगळे येऊन त्याला भेटतात आणि तो सगळ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतो. तो आपलं काही ऐकत नाही. असं करत करत 2-2 वर्ष करत 13 वर्ष ही स्थानबद्धता वाढली. सावरकरांच्या विषयी सावरकर नमले, सावरकर आपलं ऐकतायत, सावरकरांनी आपल्या ध्येय धोरणात बदल केला, असं कुठेही नाही ब्रिटिशांच्या रिपोर्ट. सावरकरांनी मार्सेलिसला जी उडी मारली, तर ती उडी, आणि ते फ्रान्सच्या भूमीवर असताना ब्रिटननी त्यांना पकडलंय. तर हे निर्बंधानुसार नव्हतं, हे बेकायदेशीर होतं असं आंतरराष्ट्रीय न्यायालयानं मान्य केलं. तरी सुद्धा त्याला संपूर्ण जगामध्ये इंग्लंडचं साम्राज्य असल्यामुळे, जरी सावरकरांची अटक ही बेकायदा असली तरी सुद्धा आता इंग्लंडला तुम्ही सावरकरांना फ्रान्सच्या ताब्यात द्या असं आम्ही सांगू शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. त्यावेळेला युरोपमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हा विषय चर्चेला गेला की ज्या इंग्लिश पत्रकारांनी या चर्चेत भाग घेतला त्यांनी सुद्धा असं लिहिलंय की सावरकरांची अटक बेकायदा आहे, आम्हाला माहितीये, तरी सुद्धा आम्ही फ्रान्सच्या ताब्यात देत नाही. याचं एकमेव कारण, आजपर्यंत ब्रिटिश साम्राज्याला जे शत्रू निर्माण झाले त्या सगळ्यात जास्त धोकादायक सावरकर आहे. सावरकर हा ब्रिटिश साम्राज्याला निर्माण झालेला सगळ्यात मोठा धोकादायक शत्रू आहे. ही ब्रिटिशांची शेवटपर्यंत धारणा होती आणि म्हणून त्यांनी माफी मागण्यात, हो, माफी मागितलेला माणूस पहा ना. सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धात सावरकरांचा रोल काय आहे? सावरकरांनी कुठेही ब्रिटिशांना दया दाखवा असं म्हटलं नाही. आपला देशाचा स्वार्थ बघा. आता आपल्या देशाचा स्वार्थ काय आहे? आपल्याला ब्रिटिशांनी निशस्त्र केलं होतं ना, आज ब्रिटिशांना 2 लाख सैन्य हवे, त्यामुळे ते आपल्याला सशस्त्र शिक्षण द्यायला तयार आहेत बंदूक चालवण्याचं. त्याचा लाभ घ्या. ती बंदूक कधी कोणावर कशी चालवायची ते आपण नंतर बघू, असं उघडपणे सावरकर बोलले. माफी मागणारा माणूस असं म्हणेल का? त्याची हिंमत होईल का असं म्हणण्याची? तुम्हाला 6 महिन्यामध्ये लाठी काठीचं शिक्षण सुद्धा 50,000 लोकांना देता येणार नाही. सावरकरांनी 2 वर्षात 2 लाख सैनिकांना शिक्षण दिलं. याचा लाभ घ्या. भारतीय सैन्यामध्ये हिंदूंचं प्रमाण कमी आहे, मुसलमानांचं जास्त आहे. आपण स्वतंत्र झालो त्याला सावरकरांच्या या प्रचारामुळे. सावरकरांचं सूत्र काय होतं?
हिंदू राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण या धोरणामुळे आपण स्वतंत्र झालो. त्यावेळेला ब्रिटिशांच्या सैन्यात हिंदूंचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे सावरकरांनी कुठेही माफी मागितलेली नाही. आपला जो भारत देशाचा आहे त्याच्याशी त्यांनी कधी तडजोड केलेली नाही. तुम्ही पहा, सावरकर ना जेव्हा स्थानबद्धता केली रत्नागिरी त्यावेळेला त्यांच्या मागे लंडन मध्ये त्यांनी ते सशस्त्र क्रांतीचं तत्वज्ञान आणि परंपरा निर्माण केली. ते वलय होतं आणि मार्सेलिसच्या उडीचं वलय होतं. आता आणखीन त्यांनी काही करण्याची आवश्यकता नव्हती. तेवढ्या भांडवलावर उरलेलं आयुष्य ते आरामात जगू शकले. रत्नागिरीत राजकारण करता येणार नाही हे लक्षात आल्यावर सावरकरांनी समाज सुधारणा केल्या आणि 13 वर्षामध्ये संपूर्ण भारतात कधी कुठे झालं नाही अशी सामाजिक क्रांती त्यांनी करून दाखवली. जातीभेद निर्मूलन केलं, अस्पृश्यता घालवून दाखवली आणि एक मंदिर असं उभं केलं की ज्याच्यात कोणीही जाऊ शकतो. सामाजिक सुधारणा करणं म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. माफी मागणारा माणूस प्रवाहाच्या विरुद्ध पोहत नाही. तो राज्यकर्त्यांना ते पसंत असेल तेच करतो. बहुजन समाजाला ते पसंत असेल तेच करतो. समाज सुधारणा करणं म्हणजे समाजाच्या विरुद्ध जाणं, समाजाला काहीतरी करायला भाग पाडणं. सावरकरांनी सगळ्या आयुष्यामध्ये त्या त्या वेळेला जे आवश्यक आहे, वरम जनहितम ध्येयम केवला न जनसु, लोकांना बरं वाटेल असं काही करणार. लोकांना जे आवश्यक आहे आरोग्याला, ते किती कटू असलं तरी मी ते करेन. माफी मागणारा माणूस होता. तर कोणी सावरकरांनी माफी मागितली असं म्हणणारा जो कोणी असेल त्यांनी पुरावे दाखवावे. तर तुम्हाला दुसरी उदाहरणं की माफी मागणारी ब्रिटिशांचं धोरण कसं होतं. 1942च्या आंदोलनामध्ये जेव्हा सकाळी गांधींना अटक करायला पोलीस गेले तर गांधी तयार होते. तो पोलीस ऑफिसर गांधींना म्हणाला, तुम्हाला कस्तुरबांना बरोबर घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला महादेवभाई देसाईंना बरोबर घ्यायचं असेल त्यांना सुद्धा तुम्ही बरोबर घेऊ शकता. म्हणजे काय, तुम्ही पर्यटनाला चालला होतात का? सावरकरांना कसं नेलंय अंदमानमध्ये वाचून पहा तुम्ही. आणि मग यांना तुम्ही मोतीलाल नेहरूंना ज्या वेळेला अटक झालेली आहे त्यावेळेला संध्याकाळी तिथला जो सुप्रिटेंडेंट होता जेलचा, तो मोतीलाल नेहरूंना विचारायला आला की तुमच्या विस्कीचा ब्रँड कोणता आहे, तुम्हाला विस्की देण्याची परवानगी मिळाली नाही. इतकी तफावत आहे. सावरकरांना अंदमानमध्ये 119 टंक वजन होतं, ते 90 वर घसरले. जेवण सुद्धा त्यांना नीट मिळत नव्हतं. इतक्या वाईट पद्धतीनं सावरकरांना आत्महत्येचे विचार आले होते मनामध्ये. इतके त्यांचे हाल अंदमानमध्ये झाले होते. असा माणूस माफी नाही मागणार. तेव्हा हे दोन जे प्रमुख आरोप आहेत ते मी तुम्हाला सांगितले. आणखीन काही सुचलं तर मी तुम्हाला सांगितलं. आता तिसरा एक प्रश्न असा आहे की 1942च्या आंदोलनात सावरकरांनी का भाग घेतला नाही. सावरकरांनी अखंड हिंदुस्थानचा आग्रह करण्यात चूक केली. पॉप्युलेशन का मागणी केली नाही वगैरे. आता 1942चं जे आंदोलन आहे त्यात सावरकरांनी वेगळ्या प्रकारे भाग घेतलेला आहे. 1942चं जेव्हा आंदोलन केलं त्याच्या आधी ब्रिटिशांनी जी काही, त्याच्या आधी आणि नंतर जी काही ब्रिटिशांनी मंडळ, शिष्टमंडळ इथं पाठवली त्यात स्वयंनिर्णयाचा हक्क प्रांतांना आहे. म्हणजे भारतातून फुटून निघण्याचा हक्क क्रिप्स मिशननी दिला होता वगैरे, ह्या 42 नंतर. पण आधी, त्यामुळे सावरकरांनी स्पष्ट शब्दात सांगितले, तुम्ही क्विट इंडिया मुवमेंट म्हणताय, याचं पर्यवसान स्प्लिट इंडिया मुवमेंट मध्ये होणार आहे. तुमची धोरणं अशी आहे की तुम्ही मुसलमानांना एकजीवत्वाचं, हिंदूंशी सहजीवन कसं करावं या संबंधात एका शब्दानं
उपदेश करत नाही, तुम्ही हिंदूंना उपदेश करताय की मुसलमान कसंही वागले तरी त्यांच्या मागण्या मुकाटानं मान्य करा, याचं पर्यवसान भारताच्या पाळणीत होणार आहे. त्यामुळे सावरकरांनी 1942च्या चळवळीमध्ये या कारणावरून भाग घेतला नाहीये. आणि दुसरं तुम्हाला त्याही पेक्षा महत्वाचं मोठं उदाहरण देतो. या आंदोलनातले एक सेनानी जयप्रकाश नारायण, ज्यांनी पुढे इंदिरा गांधींच्या विरुद्ध मोठं आंदोलन केलं आणि आणीबाणी लागली वगैरे, त्यामुळे तुम्हाला जयप्रकाश नारायण अधिक माहिती. जयप्रकाश नारायण यांनी 1942च्या चलेजाव चळवळीविषयी लिहून ठेवलंय. ते असं म्हटलंय की ही चळवळ 3 महिन्यात कोलमडली. याचं कारण या चळवळीला नेतृत्व नव्हतं आणि या चळवळीच्या नंतर पुढे कार्यक्रम काय तो लोकांसमोर नव्हता. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला या चळवळीत आणि म्हणून ही चळवळ ब्रिटिशांनी 3 महिन्यात मोडून काढली. आता जी चळवळ 3 महिन्यात मोडणार आहे त्याच्यात सावरकर सामील झाले की नाही हे विचारण्याचा कोणाला अधिकार आहे? सावरकरांनी लंडन मध्ये जाऊन जी सशस्त्र क्रांतीची चळवळ केली 1906 पासून, ती 1947 पर्यंत टिकली. सावरकरांनी निर्माण केलेली कामं अर्धवट नाही सुटली. सावरकरांनी भाषा शुद्धीची जी चळवळ केली ना, ती आजपर्यंत आज देखील भारत सरकार सावरकरांच्या भाषा शुद्धीचे चळवळीचं काम करत आहे. सावरकरांना श्रेय न देता त्या सावरकरांनी मूलभूत स्वरूपाची राष्ट्र बांधणीची कामं केली. आता एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन आणि अखंड हिंदुस्थान मागणी जी आहे ती चूक कशी सावरकरांनी अखंड हिंदुस्थानची मागणी का केली आणि आंबेडकर एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन म्हणत होते बघा. आंबेडकरांनी एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशनची मागणी केली, पण नंतर त्यांनी घटना लिहिली आहे. त्या घटनेत त्या मागणीचा कुठेही उल्लेख नाही. आणि मुख्य म्हणजे अखंड हिंदुस्थानचा आग्रह सावरकर करणारच आहे, कारण आपला जो लढा आहे स्वातंत्र्य लढा हा केवळ ब्रिटिशांपुरता मर्यादित नाहीये. हा 1200 वर्ष चालत आलेला लढा आहे आणि हा लढा अखंड हिंदुस्थानसाठी आहे. 1200 वर्ष आपण जे लढलो ना, त्यात पृथ्वीराज चव्हाणे, पुष्यमित्र आहे, अनेक लोक आहेत. त्या एकानेही मुसलमानांना या देशात स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार आहे हे तत्व मान्य केलेलं नाही. मुसलमान हे परके आहेत आणि त्यांना इथून हाकलवून दिलं पाहिजे. ही भूमिका प्रत्येक हिंदू राज्यकर्त्याची आहे आणि स्वातंत्र्य चळवळीचं पर्यवसान अखंड हिंदुस्थान मध्येच झालं पाहिजे. हे आपलं राष्ट्रीय धोरण आहे. ते सावरकरांनी का सोडावं? आणि पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर, आपण स्वतंत्र झाल्यानंतर सावरकरांना हा प्रश्न कोणीतरी विचारला होता की पाकिस्तान निर्माण झालंय तरी तुम्ही समाधानी कसे, तुम्ही आनंदी कसे वगैरे. सावरकर असं म्हणाले होते, अहो शिवाजीच्या काळात आणि अनेकांच्या काळात सुद्धा एवढा 3/4 भारत एकछत्री अंमलाखाली कधी नव्हता. त्याचा मला आनंद आहे की मी एवढा तरी भारत, टिळकांना हे समाधान मिळालं नाही, जिवंत राहिले नाही. अनेक आपले स्वातंत्र्य सेनानी स्वतंत्र भारत एवढा मुक्त झाला हे बघायला, मी ते बघायला जिवंत राहिलो, हे माझं भाग्य समजतो. आता पाकिस्तान निर्माण झालंय, ब्रिटिशांना तुम्ही घालवून द्याल असं कधी वाटलं होतं का? घालवून दिलं की नाही? तसं पाकिस्तान एक दिवस जाईल, एक झटका और दो, पाकिस्तान तोड दो. सावरकरांची घोषणा आहे. सावरकरांना पूर्ण खात्री आहे पाकिस्तान कोणत्या मार्गाने जाऊ. पाकिस्तानची समस्या ही मुसलमानांनी निर्माण केलेली नाही. पाकिस्तानची समस्या हिंदू निर्माण केलेली. हिंदूंचं आत्मभान सुटलं आणि म्हणून पाकिस्तान निर्माण झालं आहे. सावरकरांची थिअरी आहे, सावरकरांचे सिद्धांत एक आहे. हिंदूंना जेव्हा आत्मभान होईल त्याला मुसलमान आपोआप हिंदूंशी जुळवून.
आज मोदी सरकारमुळे तुम्ही मुस्लिम जगताची प्रतिक्रिया जर बघत होता तर ते भारताशी जुळवून घ्यायला तयार आहे, कारण हिंदूंना आत्मभान, मग आत्मभान तुम्ही सोडून देता त्यावेळेला शत्रू, आक्रमक, विस्तारवादी लोक आपापलं स्वार्थाचं जे गोड असतं ते पुढे दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हिंदूंना आत्मभान आणून देणं, हिंदी झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करणं, संबंध जगामध्ये बहुसंख्याक लोकांनी अल्पसंख्याक लोकांसाठी आपलं राजकीय धर्मांतर केलंय असं कुठे झालेलं नाही, भारतात झालंय. हा जागतिक चमत्कार आहे की हिंदूंनी आपलं राजकीय धर्मांतर केलं आणि ते हिंदूचे हिंदी झाले. हे सावरकरांना माहिती असल्यामुळे त्यांनी अखंड हिंदुस्थानचं जे ध्येय आहे ते आपण कधीच सोडता कामा नये. ते त्यांनी धरलं, यात काहीच चुकलं नाही. आणि एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन तुम्ही म्हणणं याचा अर्थ तुम्ही दोन स्वतंत्र राष्ट्र आहेत हे मान्य केल्यासारखं सावरकर हे कधीच मान्य करत. कसं असतं की त्याच्यात सुद्धा फरक आहे, तुम्ही लक्षात घ्या की फाळणीची देशाची फाळणी होणार आहे जेव्हा जून महिन्यामध्ये घोषित करण्यात आलं ब्रिटिशांकडून, त्यावेळेला पाकिस्तान नावाचा जो प्रदेश होणार होता तिथल्या हिंदूंनी आम्हाला भारतात यायची अशी मागणी केलेली आहे. ज्याला काँग्रेसनी, नेहरूनी, गांधीनी तुम्ही तिथेच राहा, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही आहोत, आम्ही संरक्षण देऊ, आणि जर तुम्हाला काही झालं आणि प्राणांचं बलिदान तुम्हाला करावं लागलं तर हिंदी राष्ट्र निर्मितीसाठी तुम्ही बलिदान केलं असं माना आणि सुखानं, पण प्रतिकार करू नका. मुसलमानांनी तुमच्यावर हल्ला केला तर प्रतिकार करू नका, तुम्ही आनंदानं त्या हल्ल्याला तोंड द्या आणि बलिदानाच्या भावनेनं स्वतःला संपवा, असा काँग्रेसनं उपदेश केलेला आहे. असा उपदेश सावरकरांनी एकदा सुद्धा केलेला. फाळणीचे जे दुष्परिणाम होणार आहे त्यापासून हिंदूंना कसं वाचवता येईल याची सावरकरांनी जास्तीत जास्त काळजी घेतली आहे. त्यांनी पंजाबची फाळणी करा, बंगालची फाळणी करा, तिथला जो हिंदू बहुसंख्याक प्रदेश तो आधी बाजूला काढा असा ब्रिटिशांकडे आग्रह धरलाय. म्हणून आज तुम्हाला पंजाब आणि बंगाल दिसतायत, तर हे संपूर्ण पंजाब, संपूर्ण बंगाल पाकिस्तानात गेले असते. सावरकरांनी आग्रह धरल्यामुळे हिंदू बहुसंख्याक जो भाग होता पंजाब आणि बंगालमध्ये तो भाग राहिला. त्यामुळे एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन करणं ही आत्मघातकी हे होतं. हा सिस्टीमचा, हा प्रशासनाचा, हा व्यवस्थेचा भाग होता, हा राजकीय धोरणाचा भाग नव्हता. ती व्यवस्था, ती सिस्टीम करण्यामध्ये काँग्रेस कमी पडली. काँग्रेसनं काही केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वातंत्र्य चळवळीत संघाचा भाग काय असा एक उद्धट निर्लज्जपणाचा प्रश्न नेहमी विचारला जातो. फाळणीच्या वेळेला जे हिंदू पाकिस्तानात अडकले होते त्या सगळ्यांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचं काम संघाच्या स्वयंसेवकांनी केलं आहे. आणि अनेक काँग्रेसवाल्यांची कुटुंब संघाच्या स्वयंसेवकांनी पाठणगुडीला मारून भारतात सुखरूप आणून सोडलेली आहे. संघाचं कॉन्ट्रीब्युशन हे असं आहे. तर हा एक तुम्ही जो प्रश्न मला विचारला होता त्याचं थोडक्यात मला जे उत्तर देता आलं ते मी दिलंय. आता आणखीन एक प्रश्न असा आहे की सावरकरांच्या परिवाराला काही याचा त्रास झाला. सावरकरांच्या धोरणामुळे सावरकरांचे जे कुटुंबीय आहे काय त्रास झाला ते तुम्हाला मी सांगतो. आणि दुसरं सांकेतिक स्वरूपात मला जे उदाहरण माहिती आहे ते सांग. सावरकरांना नाशिकच्या कारागृहामध्ये पहिल्या जन्मठेपीची शिक्षा झाली. मदनलाल अनंत कानेरे वगैरे या प्रकरणात त्यावेळेला सावरकरांच्या मालमत्ता जप्त करा असाही आदेश न्यायालयाने दिला. त्यावेळेला सावरकरांच्या घरावर जप्ती आली म्हणजे काय आली तर चुलीवर वरण भात शिजत होता ती भांडी सुद्धा पोलीस घेऊन गेले आणि सावरकरांच्या बहिणीला त्या रात्री उपाशी राहावं लागलं.
तिला देवळात सुद्धा आश्रय पोलिसांनी मिळू दिला नाही. ती रस्त्यावर राहील. सावरकरांच्या कुटुंबियांना कसं वागवलंय तुम्ही पहा. सावरकरांची बायको ही श्रीमंत घराण्याची आहे. जव्हार संस्थान जे ठाण्यामध्ये होतं त्या संस्थानात सावरकरांचे सासरे हे दिवाण होते. सावरकरांचं लग्न झालं तेव्हा हत्तीवरून मिरवणूक निघाली. ते सावरकरांचे सासरे म्हणून त्यांची मालमत्ता जप्त झाली. त्या वेळेला 1911च्या सुमाराला लाखो रुपयाची होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना आणि वानखेडे जे वानखेडे स्टेडियम आहे ना, शेषराव वानखेडे अर्थमंत्री होते. त्यांनी भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 15-20 वर्षांनी नॉन प्रोडक्टिव्ह आयटम अनुत्पादक खर्च म्हणून त्या मालमत्तेचं जे कॉम्पेन्सेशन असतं ते 16 की 17,000 रुपये त्या चिपळूणकरांना, सावरकरांच्या सासऱ्यांचं नाव चिपळूणकरांना बोलावून त्यांच्या हातात दिले. त्यावेळेला मी मंत्रालय माझं बीड होतं, मी रिपोर्टर होतो आणि मला मंत्रालय कव्हर करावं लागत असे. तिथे माझी चिपळूणकरांची भेट आणि तिथं तो विषय मी समजून घेतला. माझे वानखेड्यांचे अतिशय चांगले संबंध होते. वानखेडे स्टेडियम बांधल्यानंतर होतं त्यात मी होतो. मी तत्व म्हणून त्यांना सांगितलं, सावरकरांची मालमत्ता मुक्त करताना तुम्ही इतका कंजूषपणा दाखवला. तुमच्याकडून काही घेणं भेट म्हणजे पाप आहे आणि म्हणून मला नकोय. बाकी तुमचे माझे संबंध अतिशय चांगले आहेत, पण तुमच्याकडून मी असं काही घेऊ शकतो. इतक्या वाईट पद्धतीनं सावरकरांच्या कुटुंबियांची हे लोक मागतात. गांधी हत्येनंतर सावरकरांच्या धाकट्या भावावर मरणप्राय हल्ला केलाय. त्यात ती गेली तुम्हाला माहिती. आता तुम्हाला सावरकरांविषयी बघण्याचा दृष्टिकोन ब्रिटिशांचा आणि काँग्रेस शासनाचा कसा आहे तर थोडक्यात विचारा. तुम्ही पत्र पाठवता तेव्हा पिन कोड लिहिता. हा पिन कोड कोणी निर्माण केलाय? हा श्रीराम भिकाजी वेलणकर नावाच्या मराठी माणसानं निर्माण केला. श्रीराम भिकाजी वेलणकर हे पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यामध्ये डेप्युटी सेक्रेटरी आणि ते ब्रिटिश इथे असताना ब्रिटिशांच्या राज्यात ICS परीक्षेला बसले आणि ते त्या परीक्षेत पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते. लेखी परीक्षेत किती अंतर होतं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकात? 150 गुणांचं अंतर होतं. इतके हुशार होते वेलणकर. तरी सुद्धा तोंडी परीक्षेत त्यांना नापास केलं. म्हणून मग त्यांनी तो नाद सोडला आणि ते IPS म्हणजे इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये गेले आणि मध्य प्रदेशचे पोस्ट मास्टर जनरल वगैरे मोठ्या पदावर चढत एके दिवशी भोपाळवरून दिल्लीला विमानानं जाताना या श्रीराम भिकाजी वेलणकरांच्या शेजारच्या आसनावर रँगलर परांजपे रघुनाथराव परांजपे बसले. रघुनाथराव परांजपे यांचं नाव वेलणकर आहे, श्रीराम भिकाजी वगैरे हे त्यांना कळल्यानंतर चौकशीनंतर ती म्हणाली, अहो माझ्या मनात एक शंका आहे. तुम्ही श्रीराम भिकाजी वेलणकर म्हणजे ICS ला बसला होतात आणि वगैरे पहिले आला होतात आणि तरी सुद्धा तोंडी परीक्षेत तुम्हाला नापास केलं, तेच का? वेलणकर अहो हे सगळं बरोबर आहे, तुम्हाला कसं माहिती? रँगलर परांजपे म्हणाले, अहो मला माहिती येतं कारण तुम्हाला नापास करणारे मी होतो. जे पॅनेलिस्ट जे होते त्यात एक इंडियन म्हणून रँगलर परांजपेंना नेमलं होतं. मग वेलणकर म्हणाले, अहो मग का मला नापास केलं? तेव्हा रँगलर परांजपेंनी त्यांना असं सांगितलं, तुमच्याकडून एक तांत्रिक बारीकशी होते. तुम्ही डोमिसाईल लिहिताना रत्नागिरी लिहिलं, मुंबई लिहिलं असतं तरी चाललं असतं कारण सगळ्या परीक्षा मुंबईतच होत्या. पण तुम्ही रत्नागिरी लिहिल्यामुळे आम्ही रत्नागिरीच्या कलेक्टरकडे रिपोर्ट मागवला की या वेलणकर माणूस कसा आहे कळवा, कारण त्याला ICS करायचं आहे.
त्या कलेक्टरनं रत्नागिरीच्या रिपोर्ट जो पाठवला त्यात असं म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर ब्रिटिश म्हणणं शक्य नाही. सावरकर इथे स्थानबद्ध असताना संध्याकाळी 6, 7, 10, 12 अशा वयाच्या लहान मुलांना एकत्र जमून गोष्टी सांगायच्या. त्यात श्रीराम भिकाजी वेलणकर नावाचा मुलगा होता. या एका उल्लेखामुळे या वेलणकरांना ICS परीक्षेत पहिलं येऊन देखील तोंडी परीक्षेत नापास करण्यात आलं. कारण ज्याचा सावरकरांशी संबंध येतो तो माणूस असा प्रभावी होतो, तेजस्पुंज होतो आणि स्वातंत्र्याच्या आकांक्षा त्याच्या मनामध्ये कायम प्रफुल्लित असतात, अशा धगधगत्या असतात. त्याची ब्रिटिशांना पूर्ण कल्पना होती आणि म्हणून ज्याचा सावरकरांशी संबंध आलेला आहे त्यांना ब्रिटिशांनी कधी पुढे येऊ दिलं, त्यांना नेहमी दाबण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं तुम्हाला कळेल की सावरकरांचे नातेवाईक जे होते त्यांचे काय हाल झाले असते. कुणीतरी एक प्रश्न मला असा विचारलाय की सावरकर रत्नागिरीमध्ये असताना त्यांना 60 रुपये मानधन दिलं जात का? हो, दिलं जात होतं. पण ते कसं होतं पहा की कारागृहात सुद्धा तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हाला रोज काही ना काहीतरी मानधन दिलं जातं आणि तुम्ही जे श्रम करता ना तो श्रम सरकार विकत आणि तुमची शिक्षा संपवून तुम्ही जेव्हा कारागृहाच्या बाहेर पडता तेव्हा ती रक्कम तुम्हाला दिली जाते. आता रत्नागिरी त्यांना स्थानबद्ध केलंय ते यांच्यावर अटी काय की यांनी पोटा पाण्याचा व्यवसाय करायचा, त्यांनी राजकारण करायचं नाही, यांनी वकिली करायची नाही. मग यांनी जगायचं कसं? कारण तुम्ही बायका मुलांना एकत्र राहायला अनुमती दिलेली आहे. सावरकर रत्नागिरीमध्ये एवढं मोठं समाज कार्य करत होते आणि सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या घरात कार्यकर्ते माणसं जमत असत. त्या कोणाला एक कप चहा देण्याची सुद्धा सावरकरांची ऐपत नव्हती. केवळ सावरकरांवर प्रेमापोटी लोक जमत असतात. सावरकर त्यांना काही देत नव्हतं. ही जेव्हा लक्षात आलं आणि लोकांची मागणी वाढली त्यावेळेला 1-2 वर्षानंतर 60 रुपये निर्वाह भत्ता म्हणून, त्याला मानधन नाही म्हणताय, त्याला पगार नाही म्हणताय, त्याला सॅलरी नाही म्हणताय, तुम्ही त्यांचा मानानं जगण्याचा अधिकार हिरावून घेतलाय. त्याची भरपाई म्हणून तुम्ही त्यांना 2 वेळचं जेवण मिळेल एवढा निर्वाह भत्ता दिला पाहिजे. हे मानुषिक तत्व आहे आणि हे जगानं मान्य केलेलं आहे. तुम्हाला कैद्यांना सुद्धा उपाशी मारता येत नाही, त्यासाठी त्यांना भत्ता द्यावा लागतो. तो भत्ता आहे. सावरकर कसे जगले? 60 रुपये मानधन त्यांना देत होते का? सावरकर कसे जगले? एकदा श्रीनिवास शास्त्री म्हणून एक फार मोठे स्वातंत्र्य योद्धे होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. योद्धा म्हणण्यापेक्षा गोपाळकृष्ण गोखले यांचे समकालीन वगैरे, आणि अतिशय हुशार म्हणून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, चर्चिलला ते लंडन मध्ये भेटले असताना चर्चिलच्या इंग्रजी त्यांनी काढले का श्रीनिवास शास्त्री मोठा माणूस. ते सावरकर सदनामध्ये सावरकरांना भेटायला आले आणि सावरकरांचं अत्यंत साधं असं घर बघून लोखंडाच्या खाटावर आले. ते म्हणाले, अहो सावरकर तुम्ही बॅरिस्टर होता, पोऱ्यानं पैसा ओढला असता, इतके साधे कसे काय राहू शकता? सावरकर म्हणाले, साधा कुठे राहतोय, अंदमान पेक्षा जास्त सोयी आहे. तर सावरकरांनी हे मनाशी पक्क ठरवलं होतं की आपलं आयुष्य अंदमान मध्ये जाणार आहे. त्याच्यापेक्षा फार मोठ्या अपेक्षा त्यांनी केल्या. याच अनुषंगाने कोणीतरी प्रश्न विचारलाय, सावरकर पंतप्रधान झाले असते तर काय वगैरे वगैरे. सावरकर पंतप्रधान झाले असते तर 2 ठिकाणी हा उल्लेख आहे. एक म्हणजे सावरकरांनी अभिनव भारत संघाचा समारंभ केलाय 1961 मध्ये पुण्यात. 3 दिवस सोप कॉलेजच्या मैदानावर मोठं अधिवेशन त्यांनी भरवलं होतं तेव्हा, आणि मृत्युंजयी त्यांचा साजरा झाला त्यात.
तेव्हा सावरकर असं म्हणाले की आम्ही ते लढलो, फाशीचे खांब गदगदा हलवून आम्ही परत आलो. त्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीतरी आपल्याला मिळेल, पद मिळेल, या अभिलाषेनं आम्ही हे काम केलेलं नाही. आम्ही मरण्यासाठीच जन्माला आलो, देशासाठी आपल्याला मरणाचं बाळकडू सावरकरांनी शालेय जीवनात मित्र मेळा नावाची संस्था काढली होती. त्याचं पहिलं तत्व देशासाठी मरण्याचं बाळकडू आम्ही तुम्हाला देणार आहोत असं ते प्रत्येक सभासदाला सांगतात. कारण हे मरण्यासाठी जन्माला आलेले आहे. हे धगधगतं स्टंडील आहे. त्यांना कुठल्याही अभिलाषा वगैरे अशा काही नाहीये. माझ्या मनात मला स्वातंत्र्यानंतर अमुक एक पद पाहिजे असा विचार जरी आला तरी तो मदनलाल धिंगरा, वासुदेव चापेकर, वासुदेव बळवंत फडके या सगळ्यांशी द्रोह केल्यासारखं होईल, विश्वासघात केल्यासारखं होईल असं सावरकर म्हणाले. त्यामुळे सावरकरांच्या मनात असं काही नव्हतं. दुसरं आहे, आणि तुम्हाला सांगितलं मी मगाशी की त्यांच्या मनात इतकं मोठं वलय होतं मार्सेलिकच्या आवडीचं. त्यांनी जरा काँग्रेसशी जुळवून घेतलं असतं तर त्यांना सगळी पदं, राज्यपाल, राष्ट्रपती, सगळी त्यांना मिळालेली असेल. पण सावरकरांची योग्यता सगळ्यांना माहितीये. राजाजींनी लिहून ठेवलंय की मी स्फूर्ती घेतली ती सावरकरांपासून घेतली. एम एन रॉयनी हे मान्य, सगळ्यांनी मान्य केलेलं. नेताजी सुभाषनी मान्य, सगळ्यांनी मान्य केलेलं. कारण सावरकरांची योग्यता सगळ्यांना माहिती होती. ते आरामात जगू शकले. पण एक आहे, सावरकर बोलता बोलता असं बोलून गेले पुण्यामध्ये, या 2 आत्ता प्रसंग सांगितले. लोक मला म्हणतात तुम्ही राष्ट्रपती का होत नाही, तुम्ही पंतप्रधान का होत नाही, काही इच्छा राहिली नाही आता. पण जर कधी आलो असा समर्थ भारत संयुक्त राष्ट्राच्या सभेत परवा क्रुश्चेवनी जसा जोडा काढून अमेरिकेला दाखवला तसा माझा जोडा काढून मी माझ्या त्यावेळेच्या शत्रूंना दाखवी असं भाषण त्यांनी केलंय. पण तो एक भाषणाचा वीरश्रीचा एक तो प्रकार आहे. बाकी सावरकरांनी आणखी असं काही आपल्याला कोणतं पद हवं वगैरे असं काही म्हटलेलं नाही. आता सावरकरांचं जे हिंदुत्व आहे त्याविषयी आता फारच थोडा वेळ राहिलेला आहे. मी हिंदुत्वाचं थोडक्यात सांगतो, पण सगळ्यात महत्वाचं सावरकरांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा कृतकृत्यतेचा क्षण कोणता असेल तर तरी हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं तो आहे. 30 कोटी असंघटित हिंदूंना कोणत्या तरी एका स्नेहबंधनातून मी एकत्र आणतोय, त्यांना मी एक जगण्याचं तत्वज्ञान देतोय. हे जे समाधान आहे त्यांनी जे हिंदुत्व पुस्तक लिहिलेलं आहे ही आपली भारताची आधारशिला आहे. आज भारत सरकारने सुद्धा भारताच्या घटनेने आंबेडकरांनी जी घटना केली आहे त्या हिंदूंची व्याख्या करताना सावरकरांची व्याख्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केलेला आहे, व्याख्या केलेली तयार. त्या हिंदू भारताची आता खिलाफत चळवळीला 100 वर्ष पूर्ण होतात. गांधींनी आयुष्यात भारताच्या राजकारणात प्रवेश केला तर गांधींनी सुरुवात खिलाफत चळवळीपासून केली आणि खिलाफत चळवळी नंतर भारताची स्वातंत्र्याची जी गाडी रथ आहे तो पाकिस्तानच्या दिशेनं जायला लागलाय. भारताचं विभाजन होणारे टिळकांच्या निधनानंतरच गांधींनी स्वातंत्र्य आंदोलनाची जी उद्दिष्ट बदलली. टिळक असेपर्यंत स्वातंत्र्य हे पहिलं उद्दिष्ट होतं. गांधींनी ते 3ऱ्या क्रमांकावर टाकलं आणि भारताचं पहिलं उद्दिष्ट हिंदू मुस्लिम ऐक्य, दुसरं उद्दिष्ट अहिंसा व्रताचं पालन आणि तिसरं उद्दिष्ट स्वातंत्र्य. ज्या वेळेला आता ब्रिटिश जाणार, सावरकर असं म्हणाले की एडवर्डला घालवून औरंगजेबाला राज्यावर आणण्यासाठी आम्ही स्वातंत्र्य लढा केलेला नाहीये. तर भारताचा तो स्वातंत्र्य लढा आहे हा पाकिस्तानच्या दिशेने जाईल याची सावरकरांना कल्पना आल्यामुळे आपण एक राष्ट्र हा एक विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी हिंदुत्व ग्रंथ, हा ग्रंथ
आपण प्रत्येकाने आपल्या घरात ठेवला पाहिजे. इंग्रजी ओरिजिनल इंग्रजीत आहे, पण त्याचं मराठीतला भाषांतर झालेलं आहे. हा आपण आपल्या घरात ठेवला पाहिजे. कृष्णानं गीता सांगितले त्या तोरवीचा हा ग्रंथ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावरकरांच्या हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. सावरकरांचं हिंदुत्व हे पूर्णपणे सेक्युलर आहे, पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे, पूर्णपणे आधुनिक आहे. आणि आधुनिक राष्ट्र या विषयावर थोडक्यात मी एक स्पष्ट करतो की सावरकरांनी हिंदू राष्ट्र हिंदुत्ववाद सांगितला. म्हणजे त्यांचा हिंदी राष्ट्रवादाला विरोध होता का, तसं एक चित्र निर्माण करण्यात येते. अजिबात नाही. सावरकरांनी 7 वेळा हिंदू महासभेचा अध्यक्ष म्हणून भाषणं केलेली आहे. त्याचं स्वतंत्र पुस्तक आहे हिंदू राष्ट्र दर्शन म्हणून. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की हिंदी राष्ट्रवाद यशस्वी करणं हे प्रत्येक हिंदू महासभा कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे. हिंदी राष्ट्रवाद आणि हिंदू राष्ट्रवाद म्हणजे काय, याच्यामध्ये तसा फरक काही नाहीये. हो, हिंदी राष्ट्रवाद म्हणजे प्रादेशिक राष्ट्रवाद, जो भारतात राहतो तो राष्ट्र म्हणजे हिंदी राष्ट्रवाद. आता भारतात जे राहतात, मुसलमान राहतात, ख्रिश्चन राहतात, पारशी राहतात, त्यातल्या मुसलमानांनी आम्ही कधीही भारतीय होणार नाही असं शपथेवर सांगितलं. 1940 मध्ये पाकिस्तानचा ठराव जिनांनी मांडला. 1940 ला काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. रामपूरला आता तिथे काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं आहे आणि ते अध्यक्षीय भाषण काँग्रेसच्या अध्यक्षाचं मौलाना आझादांचं भाषण तुम्ही काढून पहा. 1200 वर्ष आम्ही भारतावर राज्य केलं मुसलमान म्हणून. त्यावेळेला आम्ही ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. एकही गोष्ट आम्ही सोडणार नाही. आम्हाला कोणत्याही गोष्टीची लाज वाटत नाही. भारतात होतं काय, भारताला समानतेचं तत्वज्ञान आम्ही मुसलमानांनी तुम्हाला दिलेलं आहे. अशा पद्धतीचं भाषण आहे. त्याबद्दल गांधींनी, नेहरूंनी कोणीही निषेध व्यक्त केला नाही की हा तुम्ही हिंदूंचा आणि या देशाचा अपमान करताय असं कोणी म्हणाले. हे सगळं स्पष्ट असल्यामुळे आपण कोण आहोत, आपण या सूर्यमंडळामध्ये केवळ हिंदू जातीला राष्ट्र स्थापन करण्याचा अधिकार नाकारण्यात आलाय. हा सावरकरांचा सिद्धांत. प्रत्येक जातीला राष्ट्रीयत्व म्हणजे काय, एकत्वाची जाणीव. आपण सगळे एक आहोत. ही जाणीव कशामुळे, समान परंपरा, समान भाषा, समान धर्म, समान चालीरीती, समान भविष्य, समान भूतकाळ, अशा अनेक गोष्टी सावरकरांनी अगदी सुरुवातीपासून आपण सगळे एकमेकाला कसे धरून आहोत. शंकराचार्य आपल्या नद्या, आपली तीर्थक्षेत्र या सगळ्यांचा उल्लेख करतो आणि मग त्याच्यात त्यांनी असं म्हटलं याच्यात धर्माचा कुठेही संबंध नाही. हिंदू माणूस नास्तिक असू शकतो. मुसलमान आणि ख्रिश्चन माणसाला नास्तिक असण्याचा अधिकार. मी नास्तिक आहे तरी सुद्धा मी हिंदू आहे. हिंदू हे सेक्युलर, प्रादेशिक आणि भूमीशी निगडीत असं आहे. हा सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूष्टैव सवयी हिंदुत्वाची व्याख्या आहे. ही व्याख्या वाचल्यानंतर स्वामी श्रद्धांना असं वाटलं की वेदातली व्याख्या आहे. वेदातलं सूक्त सावरकरांनी आपल्या पुस्तकात घातलं. सावरकरांनी केलेली व्याख्या आहे आणि ती पूर्णपणे सेक्युलर आहे. ज्यांचे पूर्वज या देशात जन्माला आले आणि ज्यांची तीर्थक्षेत्र या देशातली आहे तो हिंदू आहे. त्याच्यामध्ये सगळे बुद्ध, लिंगायत, वैष्णव सगळे आपोआप, शीख सगळे आपोआप. सावरकरांनी आपल्याला आपण कोण आहोत याची व्यवस्थित ओळख करून दिली आहे. पण त्याचा हिंदी राष्ट्रवादाला विरोध आहे का? नाही. कारण राष्ट्र ही कल्पना अमूर्त आहे, ऍबस्ट्रॅक्ट आहे. राष्ट्र ही कल्पना व्यवहारात येते तेव्हा ती पॉलिटिको लिगल कन्सेप्ट होते. त्याला कायद्याचं एक अधिष्ठान लागतं, त्याला घटना लागते, त्याला संसद लागते, त्याला न्यायालय लागतं, त्याला पोलीस लागतात. म्हणजे ते राज्य होतं, ते राष्ट्र राहत नाही. राष्ट्राचं राज्य. त्यामुळे जरी आमचं हिंदू राष्ट्र असलं तरी व्यवहारात ते हिंदी राज्य होणार आहे. आणि या हिंदी राज्यामध्ये सावरकरांनी
37च्या भाषणात असं सांगितलेलं आहे, सर्व कायद्यासमोर समान आहे. या देशातल्या अल्पसंख्याक विशेषतः मुसलमानांना जे अधिकार दिले जातील त्यापेक्षा एकही जादा अधिकार हिंदू मागणार नाही. सगळी कायद्यासमोर समान असते असं सावरकरांनी सांगितलेलं. कारण सावरकर हिंदी राष्ट्राला विरुद्ध नाही, सावरकर हिंदी राष्ट्राचा प्रचार करणार. सावरकरांचं काय तत्वज्ञान आहे हो. सावरकर असं म्हणाले, ज्या वेळेला हिंदू समर्थ होतील आणि संबंध जगाला काहीतरी दोन शब्द सांगण्याचं सामर्थ्य किंवा पात्रता योग्यता त्यांच्यात येईल, त्याला हिंदू काय सांगतील जगाला उद्देशून? दोनच गोष्टी सांगतील, गीता आणि बुद्धाचं तत्वज्ञान. त्याच्याविषयी आणखीन हिंदू काय? इतकं सोपं सावरकरांनी हिंदुत्व करून सांगितलं. आणि हिंदुत्व ग्रंथाचा शेवट कसा आहे? हिंदू कोण? तो शेवटी हिंदू राहत निघतो, तो विश्वात्मकतेशी एकरूप होतो. त्यामुळे कुठे याच्यात सांकेतिकपणा, पॅरोटियलिझम, कम्युनलिझम, जातीयवाद हिंदुत्वामध्ये नाहीये. हिंदुत्व हे सर्वसमावेशक, सर्व मानव जातीचं तत्वज्ञान आहे असं सावरकरांनी म्हटलं. सावरकर हे खरं म्हणजे पृथ्वी एक राष्ट्र आहे आणि संपूर्ण मानवजात एक राष्ट्र आहे आणि पृथ्वी हा तिचा प्रदेश आहे असं सावरकरांनी मानलेलं आहे. त्या मानवतावादाकडे जाण्याची एक पायरी म्हणून राष्ट्रवाद आहे असं सावरकरांनी अत्यंत सोपं तत्वज्ञान सांगितलं. आज आपण जो भारत बघतो आहोत त्याच्यात सावरकरांचा काही परिणाम झालाय का? सावरकरांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते संपूर्ण तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आज भारत जो काही जगतोय, म्हणजे कोणाचंही सरकार असतो, आता तर मोदींचं सरकार आहे आणि मोदी हे सावरकर वाद त्यांनी स्वीकारल्यामुळे शेषराव मोरे हे सावरकरवादाचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी काश्मीरवर त्यांनी सुद्धा असं म्हटलंय की भारतातल्या कोणत्याही राज्यकर्त्याला, मग तो कोणी असो, काश्मीरमध्ये 370 कलम जे घातलेले ते नष्ट करता येणार नाही. मोदींनी ते नष्ट करून दाखवलं आणि त्याचे काही वाईट परिणाम झाले नाही, दंगली झाली नाही, काही नाही. तेव्हा ते सावरकरांचं तत्वज्ञान आहे. काय सावरकरांचं तत्वज्ञान आहे? एक सूत्र त्यांनी मुसलमानांशी कसं वागलं पाहिजे. याल तर तुमच्याच, न याल तर तुमच्या वाचून, आणि विरोधाल तर तुमचा विरोध उच्छेद होऊन हिंदू एकट्याच्या बळावर या देशाचे प्रश्न सोडवू शकतात, या देशाला वैभव संपन्न करू शकतात असं सावरकरांनी सांगितलेलं आहे. ज्या क्षणाला तुम्ही मुसलमानांच्या पाया पडायला गेला त्या क्षणाला तुम्ही पाळणीला आमंत्रण दिलं. कारण मुसलमानांचा, आंबेडकरांनी हे म्हटलंय, लक्षात घ्या, सावरकरांचं सांगताना मी आंबेडकरांनी पाकिस्तानवरचा जो 1940चा त्यांचा ग्रंथ आहे त्यात त्यांनी म्हटलंय की मुसलमानांना आदर्श भारतीय होण्यापासून किंवा भारतावर प्रेम करण्यापासून इस्लाम रोखणारे, इस्लाम कधी मुसलमानांना आदर्श भारतीय व्हायला अनुमती देणार नाही हे आंबेडकरांनी म्हटलंय. मग तेच सावरकर वेगळ्या पद्धतीनं सांगताय की तुम्ही मुसलमानांचं लांबून करण्यापेक्षा आत्मभान करा आणि तुम्हाला काय हवंय ते तुम्ही. सावरकरांच्या भारताच्या कल्पनेत वैभव संपन्नता आहे, ऐहिकता आहे, सामर्थ्य आहे आणि जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न आहे आणि मनुष्य मंगलाचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं पुष्कळसे एका तासामध्ये जेवढं सावरकरांचं तत्वज्ञान मला सांगता आलं तेवढं मी सांगितले. शेवटी एकच सूत्र तुम्हाला, एकच सावरकरांचं संपूर्ण आयुष्य हे कर्तव्य या भावनेला बांधलेलं आहे. त्याच्या पलीकडे त्यांना वैयक्तिक सुख काही नाही आणि सगळं त्यांनी मातृभूमीला वाहिलेलं आहे. त्यांच्या मनामध्ये देशाविषयीची ज्या कल्पना आहेत, हे मातृभूमी तुझला मन वाजते, वक्तृत्व वाघ विद्वपरी तुझा अर्पी, तुझेशी अर्पिणी नव कविता रसाला, लेखा प्रती विषय तुमची अनन्य झाला. तुम्ही अनन्य भावानं या देशावर प्रेम करा, एवढंच सावरकरांना सांगायचंय. मला वाटतं एवढं पुरे. धन्यवाद. अनुजजी धन्यवाद.
सावरकर हे असे एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की त्यांना एका तासात त्यांची उत्तरं मिळणे नक्कीच कठीण आहे. पण आपण ज्या पद्धतीने एवढ्या इनडेप्थ आन्सर्स दिले प्रत्येक प्रश्नांची, तरी खरोखर धन्यवाद आपले. आणि असेच आपले मार्गदर्शन लाभो ही इच्छा. सगळ्या अटेंडन्सचे थँक्यू. सकाळी वेळ काढून तुम्ही अटेंड केलात त्याबद्दल नक्कीच थँक्यू. अशाने आपण आपला कार्यक्रम समाप्त करतो. धन्यवाद.